सध्या शेतकऱ्यांच्या शेतात लागवड केलेल्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याची वेळ आली आहे. मात्र महावितरण कंपनीच्या तांत्रिक बिघाडामुळे अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांना देण्यात येणारा विद्युत पुरवठा खंडित होत असतो. अशावेळी शेतकऱ्यांनी आपली समस्या मांडण्याकरता निंभी येथे असलेले महावितरण कंपनीचे कार्यालय गाठले, परंतु कार्यालयात कर्मचारीच हजर नसल्यानं शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. आतापासून लोक इथं उभे आहे. डीपी जळलेली आहे. आमच्या बेलबनची सर्व कास्तकारी इथं उभे आहो. आम्ही 11 वाजतापासून इथं बसलेलो आहो. एकही साहेब इथं हजर नाही आहे. आता पाऊण वाजून राहिलेलं आहे. साहेबासमोर कोणी बोलायला जा तर साहेब आम्हाला शिबिर करायचा प्रयत्न करते. काय कसं आहे, हे बाई येऊन बसली बिल भरायची, शेतकऱ्यांची बाई पोरगी होय, इथंही काही ताल लागून नाही राहिला बरोबर. आमचं एक महिना झाला, आमचं सपना बंद आहे. प्रत्येक डीपी आली का डीपी झाली कनेक्शन तेवढंच आहे आणि तेवढेच कनेक्शन अजून डीपी जाऊन राहिली. कायच्यात फॉल्ट आहे तुम्ही पहा. आम्हाला आमचं गहू जायला मग मिरची जाऊन राहिली, पाणी नाही गेलं आमच्याकडे, पाणी नाही गेलं यंदा. हा तेवढेच कनेक्शन आहे. आतापर्यंत आमच्या जिंदगीची वेळेची डीप्या द्यायला नाही. अशा काही डीप्या देऊन राहिले. तुमचं काय तुम्ही पाच बघा काय आहे तो कोणासंग बोलायची आम्ही साहेब, पण तुम्ही साहेबाचं भेटायला जा. कुठे काही साहेब येतात नाही. आणि आम्ही कोणासंग बोला, ऑफिस संग बोला, भेटाय संग बोला आहे. दुसरी डिपी सांगा बिल कमी करायसाठी आली ना. येथे ते आमची डीपी बदलून द्यायचे प्रयत्न करा. डीपी दुसरी द्या, ते ट्रान्सफॉर्मर चांगला द्या. कायच्यात फॉल्ट तो पाहायचे प्रयत्न करा. आमचं कनेक्शन ताबडतोब सुरू करा. अन्यथा उद्या मी पेपरला देतो, नंतर मी स्वतः उपोषणाला बसणार आहे. निंभी येथील शेतकरी नारायणराव पडोळे यांनी शेतकऱ्यांची समस्या निकाली न काढल्यास आंदोलनाचा इशारा देखील कार्यालयातून दिला आहे. जनमत लाईव्ह न्यूज करता जिल्हा प्रतिनिधी सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट.